पुणे जिल्हा नियोजन समितीमधून पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा ग्रामीण रस्ते व इतर रस्त्यांसाठी पहिल्या टप्प्यात खेड तालुक्यातील विकास कामांना निधी देण्यात ठेंगा दाखवल्याचे समोर आले। खेड तालुक्याबाबत निधी देण्यात दुजाभाव करून सापत्नावाची वागणूक दिल्याने तालुक्यातील नागरिकांमधून संतप्त व्यक्त केला जात आहे। पुणे जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना 3054 ते 3611 31 ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीने जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, भोर, वेल्हा या 7 तालुक्यासाठी 80 कामांसाठी निधी देण्याचे प्रस्ताव पाठवून 30 कोटी 35 लाखांच्या रस्ते कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली होती। त्यापैकी 78 कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे। त्यासाठी तब्बल 28 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला। मात्र खेड तालुक्याला एकाही कामांना निधी मंजूर केल्याचा प्रकार समोर आला। तर 3054 ते 3317 31 अंतर्गत 2025-26 इतर जिल्हा रस्त्यांसाठी याच 7 तालुक्यातील 26 कोटी 55 लाखांच्या निधीची 21 कामांना जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली। यापैकी 19 कामे प्रशासकीय मान्यतेला पात्र ठरली आहेत। त्यासाठी 14 कोटी 85 लाखाचा निधी मंजूर झाला। यामध्ये खेड तालुक्यातील एकाही रस्त्याचे काम मंजूर झाले नाही। यामुळे खेड तालुक्यातील आजी माजी आमदारांच्या विकास कामांच्या मागणीत एकमत झाले नसल्याने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड तालुक्याला तुर्तास ठेंगा दाखवल्याची चर्चा आहे। पहिल्या टप्प्यात खेड तालुक्याला निधी मिळत न मिळाल्याने राजकीय मंडळींमध्ये उलटसुलट तर्कवितर्क सुरू आहेत। आगामी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्ते यांना बळ मिळू नये म्हणून असे प्रकार केले जात असल्याचा आरोप होत आहे। याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांच्याशी संपर्क साधला असता खेड तालुक्याला पहिल्या टप्प्यात रस्त्यांची कामे मंजुरी तांत्रिक कारणास्तव राहिली आहे। डीपीडीसीकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून शिल्लक आहे। निधीबाबत पालकमंत्री निर्णय घेतील। दुसऱ्या टप्प्यात खेड तालुक्याला निधी मिळणार आहे। याबाबत खेड पंचायत समिती बांधकाम विभागाकडे जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा वार्षिक योजना 3054 3611 ग्रामीण रस्ते आणि 3054 ते 3317 इतर जिल्हा रस्ते ही कामे येतात। तालुक्यातील प्रस्ताव मंजुरी पाठवण्यात आले आहे। जिल्ह्यातील इतर तालुक्यात कामांना मंजुरी मिळून प्रशासकीय मान्यता मिळाली। याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केलाय। दुसऱ्या टप्प्यात खेड तालुक्याचा विचार होण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया खेड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता जयंत कचरे यांनी सांगितले। आमदार बाबाजी काळे म्हणाले की खेड तालुक्याला डीपीडीसी बांधकाम विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेतील ग्रामीण रस्ते व इतर रस्ते कामासाठी पहिल्या टप्प्यात जरी निधी मिळाला नाही तरी शाळा, आरोग्य आणि अंगणवाडीसाठी आदी कामासाठी 25 कोटींचा निधी मिळाला आहे।